शहरामध्ये भावा पेट्रोल या ठिकाणी जी मोहीम चालू केलेली आहे जुन्या पावत्या किंवा ते नियमाचं उल्लंघन करणारे लोक आहेत याबद्दल आपण काय माहिती सांगू? माननीय पोलीस आयुक्त श्री मनोज लोहिया साहेब आणि पोलीस उपायुक्त श्री नांदेडकर साहेब आणि एबल ट्रॅफिक श्री थोरात साहेब यांच्या मार्गदर्शन आणि आदेशाप्रमाणे आम्ही छावणी ट्रॅफिक अंतर्गत 6 ठिकाणी पॉईंट लावण्यात आले होते। विशेष मोहीम राबवण्यात येत होती। त्या 6 पॉईंट ठिकाणी आमच्या जेवढ्या 5 शाखा आहेत त्या 5 शाखेतले 5 अधिकारी आणि 5 अंमलदार असे 6 ठिकाणी आम्ही डिवाइड करून आज विशेष मोहीम राबवलेली आहे। त्यामध्ये मागील प्रलंबित दंड वसुली तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई आणि तसेच दंड आकारणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये आम्ही सुमारे 200 वाहनांवर कारवाई करून 87,500 रुपये दंड वसुली केलेली आहे। सर, नियमावली जे फॉलो करणारे ट्रॅफिकचा खूप या ठिकाणी दिसून येत आहे, लोक नियमाचं पालन करत नाही, अशा लोकांना आपण काय आवाहन करणार आहे आणि जे पेंडिंग पावत्या भरत नाही यांच्याविषयी आपण काय समजतो? आम्ही याद्वारे जनतेला आम्ही आवाहन करतो की वाहतुकीचे नियम आपण काटेकोरपणे पाळायचे। ज्या ठिकाणी सिग्नल लागलेले आहेत त्या सिग्नलच्या अनुषंगाने तुम्ही पुढे ट्रॅफिक प्रोसीड व्हायला पाहिजे आणि ट्रॅफिक जो सिग्नल आहे त्या ठिकाणी जो पांढरी पट्टी मारलेली आहे त्या पांढऱ्या पट्टीच्या अलीकडे तुम्ही पार्किंग आपली गाडी थांबवायची आहे। पांढरी पट्टी ओलांडली असता आपले ANPR सिस्टमद्वारे आपल्यावर ऑटोमेटेड नंबर रिकग्नाइज करून त्याच्यावर चालन होत आहेत। तसेच जे सिग्नल जंप वगैरे करतायत गडबडीमध्ये तसं मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो कोणी सिग्नल जंप करता कामा नये, त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि तसेच त्या वाहनांवर आम्ही नंबर रिकग्नाइज करून कायदेशीरपणे कारवाई करण्यासाठी आमची टीम कार्यरत आहे। तसेच ट्रॅफिकचे सर्व नियम पालन करावे। वाहन कोणीही सिग्नलच्या चौकामध्ये ज्या ठिकाणी सिग्नल आहे त्या लेफ्ट टर्नला कोणीही लेफ्ट टर्न फ्री ठेवायचा आहे। लेफ्ट टर्नला कोणीही वाहन पार्किंग करू नये किंवा वाहन थांबू नये जेणेकरून मागच्या लोकांना त्रास होणार नाही।